मुलींना खरंच किती माया असते ना, किती प्रेम आईवडिलांवर, चुलत्या मालत्यांवर आणि मामा मामीवर सगळ्यांवरच लावतात बरं का, जीव ओवाळून टाकते. पण थांबा, हे बघा बाहेरचं वातावरण, आज जरा पाऊस उघडला होता आणि आज दांडियाची वगैरे तयारी चालू होती. आणि हे बघा माझं कार्टून मला म्हणत होतं मम्मी दांडे खेळायला बाहेर जाऊ दे. आज म्हणलं चला हिरव्या मिरच्या आहेत आणि त्या फ्रीजमध्ये जास्त फ्रीज थंड झाल्यामुळे त्याला पाणी सुटतं, म्हणलं चला आज त्याचा ठेचा बनवूयात मस्तपैकी. हा बघा मी भोपळा आणला होता, ह्या भोपळ्याच्या ना आमच्याकडे घाऱ्या करतात, तुम्ही काय म्हणता त्याला. आणि बघा कसं लुडबुड मध्ये मध्ये कर, माझ्या तर काय अंगातच आलं होतं बाहेर देवीचे गाणे ऐकून. आणि हा बघा मस्तपैकी भोपळा, आणि 2 दिवस झालं मी आणला होता घाऱ्या करण्यासाठी. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं नाही का त्याला पाणी सुटलं होतं आणि बर्फ टाईप असा झाला होता तो जरा, म्हणजे त्याच्यामध्ये पाणीच तयार झालं होतं. एका साईडला चांगला होता आणि एका साईडला, पण ते काय खराब झाला नव्हता. मग म्हटलं चला घाऱ्या तर काय करणं होतं नाही, मग आपण काय करू, शिजायला घालूयात कुकरमध्ये आणि ते दुधामध्ये टाकून खाता येतं, म्हणजे साखर वगैरे टाकून किंवा गूळ टाकून तुम्हाला आवडतं तसं तुम्ही खाऊ शकता. आणि वास तर त्याचा मला इतका आवडतो ना, मला त्या भोपळ्याचा खूप आवडतो. आणि इकडे बघा माझं थोडं एन्जॉय करणं चालू होतं. माणसाच्या आयुष्यामध्ये काय होतं, दुःख तर असतं, माणसाचं आयुष्य ना दुःखाने बरबटलेलंच आहे. आणि इकडे बघा माझं असं हे एडिट करण्याचं चालू होतं. आणि मी ह्याची ना मसूर डाळीची भाजी करणार आहे आणि भाकरीसोबत खूप छान लागते, किंवा मटन चिकनमध्ये पण ही भाजी छान लागते, जास्त करून चिकनमध्ये वगैरे. आणि मी तर करते, आणि माझ्याकडे तर काय तर मला टाईमच नाही आहे, त्याच्यामुळं मी काय केलं, दांड्याचा बाहेर गाण्याचा आवाज येत होता साऊंडचा, त्याच्यामुळं माझं तर काय घरातच बसल्या स्वयंपाक करता करता दांड्या खेळणं चालू होतं. आणि भीती पण बघा ना की मागून आहो माझे येतात की काय म्हणून. आणि इकडे बघा आपली डाळ ना शिजून झालेली आहे. आता मी ह्याला फोडणी देते, काय नाही हो जास्त, फक्त जिरं मोहरी टाकून, त्याची माझ्याकडे काय मोहरी संपली होती सध्या, आणि त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं, तेल वगैरे टाकून मस्त कढई तापली की त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा, परतायचा, नंतर टोमॅटो वगैरे, आणि डायरेक्ट फोडणीचाच व्हिडिओ आला ना, जरा स्पेस कमी असल्यामुळं हे झालं. आणि हे बघा इकडे मस्तपैकी मी फोडणी दिलेली आहे. आता कोथिंबीर मी लास्टला टाकते, आणि कोथिंबीर टाकताना ना भाजीमध्ये टाकताना कधी चिरून टाकायची नाही, जरी चिरायची तिला जर थोडीशी टेचायची आणि मग भाजीमध्ये टाकायची. बघा कसला मस्त कलर येतो. आणि इकडे माझ्या भाकरी वगैरे करून झाल्या होत्या. हे बघा मी कुकरला ना भोपळा लावला होता आणि मस्तपैकी भोपळा शिजून वगैरे घेतला. आता माझा स्वयंपाक तर काय झालेला आहे. आणि म्हटलं चला तोंडाला जरा चव, पावसाळा असल्यामुळे जर कशी तोंडाला चवच नाही आहे, काहीतरी तिखट खावंच वाटते, आणि जेवणही जात नाही आहे, कारण वातावरण तसं झालं आहे. आरोग्य, सर्दी, खोकला, ताप हे असल्यामुळं नाही का तोंडाची जिभेची चवच गेलेली आहे. त्याच्यामुळं मी एका साईडला ना थोडंसं म्हटलं चला ठेचा करून घेऊयात, मस्त लागतं तोंडी लावायला. तुम्ही कसं करता, मी तर असं करते बघा. आणि बघा ना मुलीला खरंच किती माया असते. बाहेर भेटलेला प्रसाद तिने मला आणि तिच्या पप्पांना घेऊन आला, मी थोडासा खाल्ला, तिच्या पप्पांसाठी ठेवलेला आहे. आणि चला बरं, मला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला टाटा, बाय बाय.